नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मंजुळा मल्हारला म्हणते की मल्हार साहेब, खरंच तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला, मी आलेच असं म्हणून ती तिथून निघून जाते. इतक्यातच विजय तिथे येतो आणि मल्हारला म्हणतो की मल्हार, खरंच ही खूप चांगली बातमी आहे. खरं तर स्वराजला दत्तक घेण्याची कल्पना माझी होती, परंतु जे होतंय ते सुद्धा खूप चांगलं होतंय. खरं तर तुला सांगायचं म्हटलं तर पहिल्यापासूनच स्वराज फक्त तुझ्याकडं एक गुरु म्हणून नाही तर बाप म्हणून सुद्धा बघत होता. आणि आता जेव्हा त्याला तुझं नाव मिळेल बघ, त्याच्या किती गाण्याला बहर येते ते. आता त्याचा आत्मविश्वास किती वाढतो ते बघच तू. मल्हार म्हणतो की स्वराज नेहमी खुश राहावा आणि आपल्या घरातलं गाणं त्याने असंच पुढे न्यावं एवढीच इच्छा आहे माझी. विजय म्हणतो की तुला जसं हवंय नेहमी तसंच होईल, कारण आमचे सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत. इकडे स्वरा देवबाप्पा समोर हात जोडून बसलेली असते आणि म्हणत असते की बाप्पा, मला तुझे खूप आभार मानायचेत. ज्या दिवसाची मी खूप दिवसांपासून वाट बघत होतो तो दिवस आज आलाय. मी तर मनातून माझ्या बाबांना खूप वेळा बाबा म्हटलंय, परंतु आता सर्वांसमोर मी हक्काने माझ्या बाबांना बाबा म्हणून हाक मारणार. बाप्पा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळेच मला माझे बाबा परत भेटले. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. त्यातच मंजुळा तिथे येते तेव्हा स्वरा लगेचच मंजुळाला मिठी मारते. स्वरा मंजुळाला सांगते की आई, आज मी खूप 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 खुश आहे. मंजुळा म्हणते की अगं स्वरा, मी आजपर्यंत तुला एवढं खुश कधीच नव्हतं बघितलं. स्वरा म्हणते हो, मग मला आज माझे बाबा भेटलेत ना. मंजुळा म्हणते की हो ना, ज्या दिवसाची तू इतकी वाट बघितली शेवटी तो दिवस आलाच. तर स्वरा म्हणत असते की आई, तू माझं एकदा पूर्ण नाव घेऊन दाखव ना. मग मंजुळा देखील स्वराचं नाव घेते की स्वरा मल्हार कामत, आणि ते ऐकून स्वराला खूपच आनंद होतो. स्वरा पुन्हा एकदा म्हणते की आई, पुन्हा एकदा माझं नाव घे ना. तेव्हा मंजुळा पुन्हा एकदा स्वरा मल्हार कामत असं म्हणते. स्वराला खूपच आनंद होत असतो. स्वरा देवबाप्पा समोर पेढा ठेवते आणि बॉक्स घेऊन तिथून जाते. मंजुळा बाप्पासमोर हात जोडून म्हणते की बाप्पा, मला स्वराचं आणि माझं दुःख सेमच वाटतं, म्हणून मला ती जास्त जवळची वाटते. तिला तिचे बाबा मिळाले, तिला तिची ओळख मिळाली, मला खूप आनंद ह्या गोष्टीचा. मला सुद्धा माझ्या आईबाबांना शोधायचं आहे, आता तूच काहीतरी कृपा दाखव. तर इकडे मोनिका किचनमध्ये आलेली असते आणि ती चैतालीला विचारत असते की स्वराजसाठीची खीर रेडी आहे. त्यावर ती मुलगी सांगते की हो, रेडी आहे मॅडम, फक्त आता त्यात ड्रायफ्रूट्स टाकायचेत. मोनिका म्हणते की ते राहू दे, मी टाकते, तू देवघरात जाऊन सामानाचं ताट घेऊन ये. मंजुळाने हे सर्व ऐकलेलं असतं. मंजुळा म्हणते की ढोलकीचं स्वराजवरचं प्रेम जरा जास्तच वाढायला लागलंय, नक्कीच ही काहीतरी गडबड करणार, मला हे सर्व बघायलाच पाहिजे असं म्हणून मंजुळा हळू डोकावून बघत असते. तर मोनिका मात्र स्वराजच्या खिरेमध्ये काहीतरी मिक्स करत असते. मोनिका मनात म्हणत असते की तुझा विश्वास जिंकून मी तुला काही पण करायला लावणार आहे स्वराज, कारण मला तुला फायनल राऊंडमध्ये गाऊच द्यायचं नाहीये. मंजुळा म्हणते की अरे देवा, ही ढोलकी काय पुटपुटू राहिली आहे आणि हिने खिरीच्या पातेल्यामध्ये नेमकं काय टाकलं असेल. तर तितक्यातच तिथे पिहू येते. पिहू म्हणते की मम्मा, मी आता असं गाणं गाणार आहे ना की या स्वराजला स्पर्धेमध्ये टिकूच देणार नाही. तर स्वराजसुद्धा म्हणत असतो की अशी जर स्पर्धा होणार असेल तर मीही माघार घेणार नाही. मल्हार म्हणतो की व्हेरी गुड, कॉम्पिटिशन तर हे नेहमी हेल्दी असली पाहिजे, परंतु आपलं गाणं तर चांगलं गायचंच आहे आणि समोरच्याला चांगलं गाण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करायचं असतं. शेवटी काहीही झालं तरी ट्रॉफी ही कामत हाऊसमध्येच येणार आहे एवढं नक्की. पिहू म्हणते की पण दादा, मंजुळा टीचरने जर स्वराजला जिंकवण्यासाठी काही चिटिंग केलं तर. स्वराज म्हणतो की पिहू, अगं असं काहीच होणार नाही, माझी आई असं कधीच करणार नाही, आणि तरीही तुला जर असं वाटलं तर तू मला येऊन सांग, मी स्पर्धेमध्ये चांगलं गाणारच नाही. मोनिका म्हणते की बघितलंस पिहू बेटा, स्वराजला तुझी किती काळजी येते, आता तर तुला काही टेन्शन नाही आहे ना. पिहू म्हणते की नाही. मोनिका म्हणते की स्वराजचं हे स्पिरिट बघून मी आज स्वराजसाठी स्पेशल शेवयांची खीर बनवली आहे. मल्हारच म्हणाला की कॉम्पिटिशन नेहमी हेल्दी असायला हवी आणि आपापसातले आणि वाईबसुद्धा हेल्दी असायला हव्यात. पिहू म्हणते की मम्मा, मला पण हवी आहेत. त्यावर मोनिका म्हणते की अगं पिहू बेटा, तुला थोडंसं थांबावं लागेल, शेवयांची खीर तुला आवडत नाही मला माहिती आहे, तू थोडंसं थांब. पिहू म्हणते की मम्मा, मी हंग्री आहे, मला आता काहीही असलं तरी चालेल. मोनिका म्हणते की अगं मी तुला सांगितलं ना, तुला देईल चैताली पास्ता बनवून. ती स्वराजसाठी प्लेट भरते आणि स्वराजला खाऊ घालत असते. इतक्यातच मोनिका तिथे येते आणि म्हणते की नको खाऊ स्वराज ती खीर, यांनी काहीतरी मिसळलंय त्यात. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले, तोंडावर जरी गोड बोलत असल्या तरी स्पर्धा जिंकण्यासाठी चाललंय हे सर्व. खीर जास्त गोड आहे की यांचं वागणं हेच कळेन असं झालंय. तुझा विश्वास जिंकण्यासाठी करताय हे सर्व, तू फसू नको त्यात.
मोनिका म्हणते की मंजुळा टीचर, अहो काही पण काय बोलताय, अहो मी फक्त काय स्वराजसाठी नाही बनवली आहे खीर, सगळ्यांसाठी बनवली आहे. क्षमा म्हणते की मोनिका, मंजुळा स्वतः म्हणते की तिने तुला बघितलंय खिरेमध्ये काहीतरी मिक्स करताना. मोनिका म्हणते की ओ गॉड, तो पूजेचा प्रसाद होता. ठीक आहे, तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे ना, मग आम्ही दोघीच खातो ही खीर. बेटा तू खा खीर. आता माझ्या मुलीला मी काहीतरी मिक्स केलेली खीर तर देणार नाही ना. मोनिका पिहूला खीर भरवत असते तेव्हा मल्हार म्हणतो की मोनिका थांब, तू जर काहीतरी गडबड केली असेल तर मला आत्ताच सांग. तुला खरेपणा सिद्ध करण्यासाठी मी काय माझ्या मुलीचा बळी जाऊ देणार नाही. मोनिका म्हणते की मल्हार, अरे तुझा सुद्धा विश्वास नाहीये माझ्यावर. मल्हार म्हणतो की नाहीये माझा तुझ्यावर विश्वास. मोनिका म्हणते की पण पिहूचा आहे माझ्यावर विश्वास. असं म्हटल्यावर पिहू ती वाटी घेते आणि त्यातली खीर खात असते. पिहू सांगते की मम्मा खरंच खूप यम्मी झाली आहे खीर, आणि ती मोनिकाला सुद्धा ती वाटी देते. मोनिका सुद्धा खीर खात असते. स्वराज सुद्धा ती वाटी घेतो, त्या वाटीतली खीर खाऊन बघतो आणि म्हणतो की मनुका काकू खरंच खूप छान झाली आहे खीर. मोनिका सगळ्यांना म्हणते की झालं का आता तुमचं सगळ्यांचं समाधान. त्यावर मल्हार म्हणतो की सॉरी. मोनिका म्हणते की इट्स ओके, मला सवय आहे त्याची. मोनिका मंजुळाला म्हणते की मंजुळा टीचर, अहो तुम्ही सुद्धा टेस्ट करा ना आणि बघा ना कशी झाली आहे खीर. त्यामुळे मंजुळाचा सुद्धा नाईलाज होत असतो. थोड्या वेळाने मंजुळा आणि पिहू दोघीही सरावासाठी बसलेल्या असतात आणि गाणे सिलेक्ट करत असतात. खूप सारे गाणे ऐकल्यानंतर एक गाणं सिलेक्ट होतं, हिरवा निसर्ग हा भोवतीने. मंजुळा पिहूला म्हणते की बरं ठीक आहे, आपण हेच गाणं सिलेक्ट करूयात, तू पहिल्यांदा काहीतरी खाऊन ये, मी देखील चहा पिऊन येते. तर इकडे मल्हारने आणि स्वराजने देखील हिरवा निसर्ग हे गाणं घेतलेलं असतं आणि दोघंही त्याचा रियाज करत असतात. तितक्यातच मोनिका तिथे येते आणि म्हणते की वा स्वराज, किती छान आवाज लागलाय तुझा. स्वराज म्हणतो की थँक्यू मनुका काकू. तर मोनिका म्हणते की अरे थांबलायस का, गाणं पुढे. तर पुन्हा दोघं जण रियाज करत असतात. तितक्यातच तिथे पिहू येते. पिहू म्हणते की तुम्ही हे सॉन्ग का सिलेक्ट केलं. मल्हार म्हणतो की अगं आम्ही हेच सॉन्ग सिलेक्ट केलंय. पिहू म्हणते की तुम्हाला कसं माहीत होतं की मंजुळा टीचर आणि मी हे सॉन्ग गाणार आहोत. मला तर असं वाटतंय की मंजुळा टीचरने स्वराजला सांगितलं. स्वराज म्हणतो की नाही असं काहीच नाही आहे. तर मल्हार म्हणत असतो की नाही अगं पिहू, असं काही नाही आहे. अगं एवढी सगळी गाणी आहेत आणि याचं आम्ही तसं पण रिहर्सल सुरू केलंय, तू दुसरं कुठलं तरी गाणं निवड. पिहू म्हणते की नाही, हे सॉन्ग तुम्ही बदला, कारण हे सॉन्ग मीच गाणार आहे. मल्हार म्हणतो की उगाच हट्ट करू नकोस बाळा, आता हे सॉन्ग आम्ही निवडलंय ना, आता तू दुसरं कुठलं तरी निवड. आता यावेळेचा आम्ही रियाजसुद्धा सुरू केला आहे. पिहू म्हणते की नाही डाडा, माझा फुल डे गेला आहे हे गाणं सिलेक्ट करण्यामध्ये, आणि आता माझे पेशन्स संपले, मी घेणार तर हेच गाणं घेणार. मोनिका म्हणते की पिहू बेटा, अगं असं काय बोलतीयस, हे बघ खऱ्या सिंगरला कुठलंही गाणं गाता आलं पाहिजे. तर पिहू म्हणते की मम्मा तू तर काही बोलूच नको, तुला म्युझिकमधलं काहीच कळत नाही, मी तर आता हेच गाणं गाणार आहे. स्वराज म्हणतो की ठीक आहे पिहू, हरकत नाही, तू हेच गाणं गा, आम्ही दुसरं गाणं गातो. गुरुजी तसंही तुम्ही म्हणतात की ती ट्रॉफी आपल्याच घरी येणार आहे. मल्हार म्हणतो की व्हेरी गुड स्वराज. तर पिहूला तो म्हणतो की पिहू ठीक आहे, तुम्हाला हे गाणं गायचं आहे ना, तुम्ही हेच गाणं गा, मी आणि स्वराज आम्ही दुसरं कुठलं तरी गाणं निवडतो. मोनिका म्हणते की बरं चला बरं, आता मी आणलेलं हळद दूध पिऊन घ्या. मंजुळा म्हणते की हो ना, हळद दूध पिल्याने गळा कसा साफ होऊन जातो. खरं तर मोनिकाने ते हळद दूध मल्हार आणि स्वराजसाठी आणलेलं असतं, परंतु मंजुळा ते स्वराज आणि पिहूला देते. तर इकडे मोनिका पिहूच्या कॉम्पिटिशनसाठी पिहूला ड्रेस घेऊन आलेली असते आणि तो ड्रेस देखील पिहूला खूप आवडतो. त्याचवेळी स्वराज तिथे रियाज करत येत असतो. तर मोनिका त्याला बोलवते आणि म्हणते की स्वराज, मगाशी खरंच किती छान गात होतास रे तू बघ त्याच्याकडे बघ एकदा की तो किती हरवून गेला होता त्याच्या गाण्यामध्ये, त्याचं दुसरीकडे कुठंच लक्ष नव्हतं. पिहू म्हणते की हो मम्मा, मी पण असाच रियाज करणार आहे, परंतु त्याआधी मला हे सर्व ट्राय करायचं आहे. आणि मग पिहू तो ड्रेस ट्राय करण्यासाठी तिथून निघून जाते. तर मोनिका स्वराजला म्हणते की स्वराज, मी तुझ्यासाठी पण एक ड्रेस आणलाय बरं का. तर स्वराजला तो देखील ड्रेस खूप आवडतो. निरंजन तिथे येतच असतो आणि निरंजन त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. मोनिका स्वराजला म्हणत असते की स्वराज, तुला जर पिहू गाताना दिसली ना, तर तिला असं सांग की मी तुझ्यापेक्षा आणखी छान गाईल, म्हणजे ती तुझ्यापेक्षाही चांगलं गाईल, तू तिला मोटिवेट तर करशील ना. स्वराज म्हणतो की हो मनुका काकू, मला तर असं वाटतं की सगळ्या स्पर्धकांनी छान गावं स्पर्धेमध्ये. मोनिका म्हणते की सो स्वीट. मोनिका म्हणते की आणि स्वराज, जर तुला कोणी विचारलं ना की हा ड्रेस तुझ्यासाठी कोणी आणलाय, तर सांग की मल्हार गुरुजीने आणलाय. स्वराज म्हणतो की हो चालेल. मोनिका म्हणते की आणि जमलं तर मला घालून दाखव. स्वराज म्हणतो की हो घालून दाखवतो. स्वराज ड्रेस करण्यासाठी जातो, तर मोनिका देखील त्या पिशव्या घेऊन तिथून निघून जाते. निरंजन मात्र मनामध्ये म्हणत असतो की ही बाई आता चांगली वागून राहिली आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. इकडे मंजुळा क्षमाला म्हणत असते की क्षमा वहिनी, त्या मोनिकाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वंगळ आहे, शिवाय ती एवढी गोड वागूच शकत नाही. क्षमा म्हणते की हो, मला देखील मंजुळाचं वागणं जरा वेगळंच दिसतंय.
स्वराज घरात आल्यापासनं ती कधीच त्याच्याशी नीट वागली नाही आणि आता एवढं असं चांगलं वागतेय की तिला स्वराजचं सगळं काही आवडतंय. मंजुळा म्हणते की त्यामुळेच सांगते की तिच्यावर लक्ष ठेवा. माझं तर लक्ष आहे, पण तुम्ही सुद्धा ठेवा. क्षमा म्हणते की लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे नक्की काय करायला पाहिजे आपण? तर मंजुळा म्हणते की स्वराजच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. स्वराजच्या खाण्यापिण्यामध्ये ती त्याला काहीही देऊ शकते. इतक्यात स्वरा तिथे येते आणि म्हणते की आई आणि मावशी, आई बघ ना माझ्याकडे किती छान ड्रेस आहे ते. दोघीही ड्रेस बघत असतात आणि म्हणतात की खरंच खूप छान आहे, परंतु दिला कोणी? त्यांचं बोलणं टाळत असतो आणि म्हणत असतो की यावर रंग किती छान आहेत ना आणि याची नक्षीसुद्धा किती सुंदर आहे. तर मंजुळा म्हणते की हो ते माहिती आहे, परंतु दिलाय कोणी? त्यावर स्वराज काहीही बोलत नाही. निरंजन मागून येतो आणि म्हणतो की मी सांगतो. निरंजन सांगतो की मोनिका मॅडमने स्वराजला हे कपडे दिलेत. मंजुळा स्वराजच्या हातातून ते कपडे घेते आणि म्हणते की आण इकडे ते कपडे, आणि अजिबात हे तू कपडे घालायचे नाही. तुझ्याकडे स्पर्धेसाठी जो ड्रेस आणलाय ना तुला तोच घालायचा. स्वराज म्हणत असतो की अगं आई, मनुका काकूने पिहूसाठी सुद्धा एक ड्रेस आणलाय आणि तू तिच्यावर शंका का बरं घेतीये? अगं ती खूप चांगली वागते माझ्यासोबत आणि माझे खूप लाड पण करतीये. तर मंजुळा म्हणते की आई म्हणतोस ना मला, मग माझं ऐकायचं. त्या मोनिकाने दिलेली एक पण गोष्ट घ्यायची नाही. स्पर्धेत जिंकून जर तुला सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आईचं ऐकायचं. मी किंवा तुझ्या मावशी आईची परवानगी असल्याशिवाय तिच्या हातची एकही वस्तू तू घ्यायची नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज आणि पिहू दोघंही देवाचा आशीर्वाद घेत असतात. मल्हार म्हणतो की देवाकडे प्रार्थना करा की आमचं गाणं छान होऊ देत म्हणून. इतक्यातच मंजुळा तिथे ड्रेस घालून आलेली आहे. मंजुळाने खूप सुंदर असा ड्रेस घातलेला असतो आणि ती खूपच सुंदर दिसत असते. तर मल्हार अगदी मंजुळाकडे एकटक बघत असतो. तर मोनिकाचं लक्ष सुद्धा जातं की मल्हार मंजुळाकडे बघतोय. स्वराज सुद्धा म्हणत असतो की आई अगं तू किती छान दिसतीयस. हा ड्रेस तुला मल्हार गुरुजींनी दिलाय ना? त्यावर मंजुळा म्हणते की हो, परंतु आता हे ऐकल्यावर मात्र मोनिकाची आग तळपायाची मस्तकात जाते. मोनिकाला मल्हारचा फारच राग आलेला असतो की कारण त्याने मंजुळाला ड्रेस दिलेला असतो. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.